ना काय पान खाऊ बरं टपरीवर ये. खाऊ की. अरे दुकानदार एक पान बघू बरं. पान नाही हो, पान संपले. पान नाही मग टपरी कशाला टाकली का? काय तुम्हाला काय करायचं? आम्ही टपरी टाकू अगर नाही टाकू. पान संपलंय म्हणल्यावर आता इशी संपाला. कुलूप आहे का? कुलूप कुलूप कशामुळं? लाव कुलूप पण जा. पान नाही म्हणल्यावर. तुम्हाला विचारून टाकली का आम्ही टपरी? बरं जाऊ दे. असं खेळ आहे का नाही? ना पान नसलं तर नसू दे, काहीतरी खावाच लागणार आहे आपल्याला. सोनपापडी खाऊ, तोंड गोड करू. बाकीचं खायला आहे ना भरपूर काय बी. दे मग सोनपापडी दे बरं. अजून एक दिवस बट्या देतो की थांबा मला. गोड आहे. किती झालं रे? 20 रुपये. हाय, पैसे देतो तुम्ही. अरे कशाला तू देतो बघा, जीवाचा जीवलग दोस्त. मी पैसे देणार बघ. अरे नाही ना. अरे गेले मी देतो का आता? मी पैसे देणार म्हणलं की मी देणार. राहू दे. नाही ना, मी देणार. अरे मी देणार. गेल्या वर्षी मी दिल तर. अरे राहू दे बघा, तू माझा दोस्त आहे. खाली आहे, खाली आहे. अरे ना मी पैसे देणार ना. हे बघ. हा, द्या बरं. तो जर पैसे दिले मग आपली दुसरी तुटाल बघ. दुसरी तुझा हा दोस्ती तुटता कामा नये. चल मग जाऊ दे. तू दोस्ती पक्की राहिली पाहिजे बघ. तू बी देऊ नको पैसे, मी बी नाही देत. राहू दे मग, ह्याला पैसे देणं नको. पैसे द्या कोणतरी एक जण. ए बेलवांड्या, म्हणजे आमची 40 वर्षाची दोस्ती तुटायला आली आणि तू म्हणतो पैसे द्या. 40 वर्षाची दोस्ती. हा? पण ही काय आपल्या घरी बनतंय का? अरे तुझ्या पैशासाठी आमच्या दोघाची दोस्ती तोडायची काय? आणि तुझ्या 10 रुपयासाठी काय आम्ही दोस्ती तोडावी काय? हे? चल सरपंच. येणारच नव्हतं का आता तुम्ही? चल ना कसं काय मसाड? छान आहे, छान आहे. अरे 1,05,000 आणलंय. नाही ना, काहीतरी घडलं पाहिजे, घडविलं पाहिजे. चांगलंय. मग 32 लिटर दूध देत आहे. 32 लिटर. 32 लिटर. हा सरपंच लय नका मारू कापा. 32 लिटर मारील लाट डोंगणावर. या इकडे बसा. अरे 32 लिटरची बांधी दिली रे म्हणून सांगतोय तुला 32 देत आहे. आता बसा. थोडं- हा. 30 लिटर किती टायमाला देते दूध? गोपाला भविष्य सांगणार. ज्योतिर्लिंग भविष्य सांगणार. गोविंदा गोपाला. अरे तिकडे कुठे तोंड करून या आणलं? इकडे ये. मंडळी मसालाची लात खाताला या इकडे सांग. दर्शन घ्यायला चाललोय. काय आहे पलीकड? भविष्य सांगता. हो, आमच्या परंपरा परमपूज्यपासून भविष्यवाणी आहे आमची. माझी शेवटची पिढी आहे. आता माझ्या मागे कोणी सांगणार नाही. लग्न झालं नाही का तुमचं? लग्न 3 लग्न झालीत माझी 3. पण एक पण नांदत नाही त्यातली. ढिलगडी भानगडी समजा म्हणायचं. हा? पण मंडळी लोकांचं आपण चांगलं करून देतोय बघा. भविष्यवाणी का आपली काळ्या दगडावरली पांढरी रेख अशी भविष्यवाणी आपली. हा, सांगा बरं मग. काय बघत काय कळत आहे आणला? सांगू ती ना. आयला तुम्ही म्हणाल लय साप अवघडे. तुमची रूपरेषा अशी धावती मला. हा तुम्ही लय दानशूर राहू. तुमचं येणार काळ लय मोठा आहे. चांगला गाजविणार हो तुम्ही. हा पंचकृषीच गाजविणार हो असं दिसतंय मला. कवा नेमकं दिसन की ह्या 5 सांगतो की. ह्या 5 वर्षात निवडून तरी येईल ना मी. अहो तुम्ही आमदार नाही एमएलए डायरेक्ट फॉर्च्युनरच. 35 वर्ष सरपंच होतो बटे ह्या गावचा. नाही बसा, पण बसा. आता ती जवळ आलाय तुमचं. काय जवळ? योग 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 जवळ आलाय. जायचा नाही हा एमएलए व्हायचा. मेले व्हायचा. हा आणि कसं आहे बरं का मालक, तुमच्या जवळची तुमचा घात करते ती काळजात जाऊन गोविंदा गोपाला. ए कोपाला याच्या पुक्कीत बट्या गोट्या तुझ्या कपाळात घालीन. काय समजायला रे? आमच्या वाईटावर कुणी सुद्धा नाही. लावालावी करून देतो काय का? सरपंच, 2 मिनिटात काय घडणार आहे तुझ्यावर माहित आहे का तुला? काय होणार आहे? काय होणार आहे 2 मिनिटात काय होणार ह्याला माहित नाही मग ह्याच्या बरोबर. तुला माहित नाही बटे आमचं भविष्य सांगायला. तुझ्या आईचं पेकाड तुझ्या. हा? पैसे ए, तुझ्या आईचं पेकाड. 2 मिनिटात मार खाणार आहे ह्याला कळा ना. आणि म्हणून की लोकांचं भविष्य सांगतो. झाडाखाली कधी मध्ये झोपलं पाहिजे माहितीये का? कारण न्यूटन असल्याचं फील येते. न्यूटन काय केलं त्यानं? ते असं वरून खाली झाड राहून फळ पडलं. हा त्यानं गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. काय असते ती गुरुत्वाकर्षण?
आई खाल्लं वरलं फळ खाली पडतंय त्याला गुरुत्वाकर्षण म्हणायचं. त्याच्या न्यूटन होता, तू कुठं न्यूटन कुठं. त्याला काय झोप होतंय? तू, तुझं सगळं कर्म झोपी गेले आजपर्यंत. तू लागला शोध लावायला, नाही लागायचं. त्याच्यानं नाही लागत शोध कुठला गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. राम राम मंडळी. बघायचं मग भविष्य तुमचं. भविष्य बघा त्याला हो. लावता. ऐका की मला सुद्धा कळतं, मीच तुमचं बघतो. बघा तुमच्यासारखा माणूस बघितला नाही का? गोविंदा असा हात कितीतरी वर्षातून एखाद्या वेळेस बघायला भेटतो. गोपाला. आणि सांगतो तुम्हाला, तुमच्या हातून दिवसातून पुण्य घडलं नाही असा दिवस जात नाही. गोविंदा तुम्ही आईवडिलांची सेवा केली बघा, गोविंदा तुम्ही मोठ्याला मान दिला, लहानाला सन्मान दिला बघा. गोविंदा तुमच्यासारखं नशीब घेऊन गोपाला. आजपर्यंत या पृथ्वी तलावर माणूस जन्माला नाही बघा. गोविंदा तुमचं पुढं पुढं तर लय चांगलं होणार आहे बघा. गोविंदा. फक्त एकच अडचण आहे बघा, तुमच्या जवळची माणसं आहे ती का, तीच तुमच्या वाईटावर आहे ती बघा. कस काय? असलं सांगून लोकाली दंडी तू मारेन. बस कोणाला कळालं का रे? बस. तिकडून जा. कुच्याला गोंड हुडका हुडका कुठे गेला? त्याच्या मायचा भविष्याला काय बी सांगू नको लोकांनी. घंटी येतो काय होय? काढा काढा डबड, काढा डबड. ना ना हुडक. ए, एक काम करा दबड काढा ना, उचलते पिठून. येतो का बाहेर? ए, निघ बाहेर. भविष्य सांगण्याच्या नादात माझं वर्तमान निघून चाललंय. पळून हायला मालिया गावात काय कमी होती रे? मानक्यात असला उचल्या पाचल्या, ही नवीनच कोण आलंय ना आता? हित होतं थोडं आणि इवायनं धाडलं गोड. भविष्य सांगायला आता म्हणून मी खरं सांगू तुम्हाला, भविष्य ही सगळं थोतांड असते. खरंय बेटा. विश्वास असतो मनगटातल्या कष्टाला. कष्ट केलं पाहिजे माणसानं आणि त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. काय म्हणणं खरंय खरंय. बरं का? सुधरायलं बघ आता, सुधरायलं आता. मानकेची संगत सुटली ना, मानकेची संगत सुटली आता. संगत सोडली हो, मी बी सोडली. आता सांगा बरं का, एक काम करू आपण. आपलं कळंब आहे का तालुका, हा तालुक्याच्या ठिकाणी ती क्रीडा संकुल आहे का शहराच्या बाजाराच्या शेजारी, होय होय होय. तिथं 1 मार्च ते 4 मार्च हा कृषी प्रदर्शन आहे. म्हणजे शेतीची नवीन नवीन तंत्रज्ञान, शेतीच्या बाबतीतलं मार्गदर्शन. होय. आपले ते हवामान तज्ञ डग पाटील यायला लागलेत. एक तुषार जाधव येतो, त्यांनी काय केलंय, ऊस शेतीत AI टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. ऐकलंय रे, ती जावं लागते बघायला. जायला पाहिजे सगळ्यांनी आणि आपण विचार करून जाऊ. बरं का बालाजीराव, त्याच्याशिवाय शेतकऱ्याचं का नाही उत्कर्षच होत नाही. एक गोष्ट आहे बघा, सगळ्या क्षेत्रात माणसं शिकून पडते ती. म्हणजे इल्डिंग जरी करायची असली का तरी ती कुठेतरी शिकतय. शेती म्हणलं की बाप करीत होता लेख करायला. शेती हा शिक्षणाचा विषय आहे, हे लोकांना कळाना गेलंय आणि त्याच्यामुळे शेतकरीची अवस्था बेकार होत चालली. तिथं काय शेतकऱ्याला महत्व पटवून देणार आहेत का शेती? काय काय बघायला आहे. अश्व प्रदर्शन आहे, पुन्हा डॉग शो म्हणजे कुत्री वेगवेगळ्या जातीची, भाऊ कुत्री आहे ती. पुन्हा तुम्हाला सांगतो 6 किलोचा कोंबडा आहे, कोंबडा. बदक असेल बदक. 6 किलोचा कोंबडा असतो काय कुठं? तुम्ही बघितलेलं नाही ना, तीच बघायला तिथं आहे. खरं म्हणतो. त्याच्यामुळं आपण आपले दोस्त मित्र पाहुणे रावळे जे लोक शेती संबंधित काम करते ती, म्हणजे शेतातच करते ती असं नाही बरं का. समजा खताची दुकान आहे ती कुणाची,
कोणाची समजा भरडी मळणी यंत्र आहे ती हा. असं शेतीविषयी जेवढं काही व्यवसाय आहेत का त्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांनी 1 मार्च ते 4 मार्च 4 दिवसाचं कृषी प्रदर्शन आहे. 1 दिवस का होईना आवर्जून भेट दिली पाहिजे कुठं? असं मला मनापासून वाटतंय. कळमला. चलो कळम. मग चलो कळम जागतिक लेवलचं प्रदर्शन भरणार आहे बघ नाना. केलंच पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे आपण काय बी गेलं पाहिजे आणि समजायला गेलं पाहिजे. सगळी- कसं? चलो कळम. जय जवान जय किसान. चलो कळम. चलो कळम. राम 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 मंडळी. मंडळी. आपल्या गावखेड्यातील आपल्या मातीतील कलाकारांचं एक युट्यूब चॅनल जे की निवळ करमणुकीवर आधारित आहे असं टेन्शन घाला चुलीत. तर आमच्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन बी दाबा टुचूक विसरू नका. म्हणजे काय होतंय प्रत्येक एपिसोड तुम्हाला बघायला भेटतंय. मिळतो. आणि हो प्रत्येकाने कमेंट करायची विसरू नका. शेअर सुद्धा करा. प्रत्येक गुरुवारी सकाळी 8 वाजता टेन्शन घाला.